Vidyagram. Vidyagram is a platform where you can learn how to speak fluently and how to write English accurately and effectively. Smart learning, fast learning, a step towards proficiency. Please like, share and comment my channel Vidyagram, and please subscribe my channel by pressing bell icon to get time to time notification. Today's topic is very interesting. It is adjective. Adjective helps to create clear mental images to listeners and readers. Enhance beauty of language. For the purpose of this, we are going to study adjective in detail. Adjective म्हणजे विशेषण. ही एक शब्दाची जात आहे. See in detail. An adjective is a part of speech. शब्दांच्या जातीपैकी ही एक जात आहे, ज्याला आपण मराठीमध्ये विशेषण असे म्हणतो. It describes or provides more information about noun or pronoun. नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती देण्याचं काम हे विशेषण म्हणजे adjective करत असतं. Adjectives are found after the verb or before the noun it modifies. आता adjective कुठे वापरले जातात तर वर्बच्या नंतर. वर्बच्या नंतर म्हणजे कसं बघा. आता look हे एक वर्ब आहे. आता त्याच्यानंतर मी कसं वापरणार. She looks tired. Tired हे काय आहे adjective आहे आणि look हे काय आहे वर्ब आहे. तर वर्बच्या नंतर मी वापरलं. Or before the noun. समजा एखादी मुलगी सुंदर आहे. Beautiful girl. Girl is a noun आणि त्याच्या आधी मी काय वापरलं beautiful. Beautiful is adjective. म्हणजे अशा प्रकारे नाउनच्या आधी किंवा वर्बच्या नंतर आपण विशेषण म्हणजे adjectiveचा वापर करत असतो. Types of adjectives. Adjective of quality, adjective of quantity, adjective of number, demonstrative adjective, interrogative adjective. Sixth one is possessive adjective, seventh emphasizing adjective, eighth comparative adjective, ninth superlative adjective, and 10th is a exclamatory adjective. First kind of adjective is adjective of quality. आता adjective of quality म्हणजे गुणविशेषण. It describes a kind, nature or characteristic of noun. म्हणजे नामाबद्दल त्याचं स्वरूप सांगणं किंवा ते कुठल्या प्रकारचं आहे हे सांगणं, त्याचं वैशिष्ट्य सांगणं, हे या प्रकारचं काम हे adjective of quality करत असतं. म्हणजे गुण एखाद्या वस्तूमध्ये, एखाद्या व्यक्तीमध्ये, एखाद्या प्राण्यामध्ये, पक्षामध्ये, फुलामध्ये, फळामध्ये काय गुण आहे तर ते एखाद्या वस्तूचा किंवा व्यक्तीचा जेव्हा गुण ज्या शब्दाने दर्शवितात त्याला आपण adjective of quality असे म्हणतो. In simple language, it modifying people, places or things to add specific detail about their attributes, color, sizes or opinions. म्हणजे बघा आता brave soldier. आता ह्याच्यामध्ये सोल्जर बद्दल काय आलेलं आहे, कुठल्या गुणाबद्दल बोललेलं आहे, ब्रेव म्हणजे पराक्रमी. रेड ऍपल, ऍपलचा कुठला गुण दाखवला आहे इथे, रेड. तर अशा प्रकारची वाक्य किंवा गुण दर्शवणारं जे विशेषण असतं त्याला आपण adjective of quality असं म्हणतो.
See an example. पुरणपोळी is a perfect menu for today's celebration. आता पुरणपोळी बद्दल काय म्हटलेलं आहे की परफेक्ट मेनू आहे, म्हणजे तो परिपूर्ण मेनू आहे. आजच्या दिवशी जो काही सेलिब्रेशन आहे, जे काही आपण साजरं करणार आहोत, त्याच्यासाठी पुरणपोळी हा परफेक्ट मेनू आहे, परिपूर्ण आहे, असं हे विशेषण इथे लावलेलं आहे. म्हणजे पुरणपोळीबद्दल परिपूर्णता हे परिपूर्ण हे विशेषण त्यांनी लावलेलं आहे. नेक्स्ट वन. My uncle is an honest milkman. माझे काका हे प्रामाणिक दूध विक्रेता आहे. आता ह्या काकांबद्दल काय सांगितलेलं आहे की ते ऑनेस्ट, प्रामाणिक आहेत. मग प्रामाणिक हे काय झालं, गुण विशेषण झालं, म्हणजे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. नेक्स्ट काइंड इज ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. याचा अर्थ आहे परिमाणदर्शक विशेषण. परिमाणदर्शक विशेषण म्हणजे काय? लेट्स सी. It describes the amount or estimated quantity of a noun, answering how much or how many, without giving an exact number. म्हणजे एक ठराविक एक्झॅक्ट निश्चित नंबर सांगण्याऐवजी किती प्रमाण आहे, एखाद्या गोष्टीचं किती प्रमाण आहे हे दाखवलं जातं ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी मध्ये. Words are used like some, much, little, enough, many, few. म्हणजे अशा शब्दांनी some, much, little, enough, many, few अशा शब्दांनी ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी दाखवलं जातं. For example, there is some water in the bottle. There is much water in the glass. Little water in the glass. Enough money in my pocket. There are many bottles in the cupboard. हे अशा प्रकारची म्हणजे परिणाम दाखवणारे, निश्चित अंक नाही, निश्चित आकडा नाही, निश्चित संख्या नाही, तर किती प्रमाणात आहे असे हे शब्द असतात. या शब्दाने जर आपल्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी दाखवता येते. लेट्स सी एक्झाम्पल. We will spend a few days to enjoy Ganesh festival in Pune. इथे काय सांगितलेलं आहे बघा, निश्चित अंक दिलेला नाही. A few days म्हणजे काही दिवस. आता पुण्यातील गणेश उत्सव एन्जॉय करण्यासाठी आम्ही काही दिवस तिकडे खर्च करणार आहोत किंवा काही दिवस जाणार आहोत. अशा प्रकारचं, अशा अर्थाचं हे वाक्य आहे. आता अ फ्यू म्हणजे निश्चित अंक नसतो, परंतु काही, थोडं, कमी, जास्त, फार जास्त, कमी अशा प्रकारच्या अशा गोष्टी आपण या ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटीने दाखवत असतो. Next example. Priyadarshini garden doesn't allow any pets to be brought in from 8 am to 9 am. आता इथे बघा any वापरलेला आहे. या वाक्याचा अर्थ काय आहे की प्रियदर्शनी गार्डन कुठल्याही प्राण्याला सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान आतमध्ये प्रवेश देत नाही. इथे any चा अर्थ आहे 0, म्हणजे प्रमाण दाखवलंय. 0 हे एक सुद्धा प्रमाण आहे, बरोबर की नाही? तर एनी पेट्सनी हे एनी ह्या शब्दाने इथे आपल्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी कळते. तर अशा प्रकारची वाक्य आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो आणि ती करण्यासाठी अशा प्रकारे आपण वाक्य. नेक्स्ट वन इज ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आता याच्यामध्ये बघा दिलेलंच आहे नंबर. नंबर म्हणजे इथे निश्चित नंबर दिलेला असणार. याला आपण मराठीमध्ये म्हणतो संख्यावाचक विशेषण. आता इथे नंबरचा उल्लेख आहे म्हणजे निश्चित नंबर दिलेला आहे, याच्यावरून आपण ओळखायचं आहे. इट प्रोव्हाइड्स अन एक्झॅक्ट नंबर ऑफ स्पेसिफिक पोझिशन. ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये एक्झॅक्ट निश्चित क्रमांक किंवा संख्या दिलेली असते, किंवा तुमची पोझिशन कुठल्या लेवलला आहे, फर्स्टला आहे, सेकंडला आहे,
थर्डला आहे असंही दिलेलं असतं. तर आता बघा उदाहरणार्थ 5 पेन्सिल्स और स्टेट ऑर्डर और रँक म्हणजे आपला कुठला रँक आहे, सेकंड वन आहे की थर्ड वन आहे की फिफ्थ वन आहे, 10th वन आहे, फर्स्ट वन आहे, म्हणजे आपली पोझिशन कुठल्या लेवलला आहे हे ह्या ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर मध्ये दिलेलं असतं. एक्झाम्पल, इन अ स्कूल बिल्डिंग देर आर 44 क्लासेस. आता बघा या शाळेमध्ये किती क्लासेस आहेत? 44 क्लासेस आहेत. हे निश्चित संख्या तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे हे कुठलं ऍडजेक्टिव्ह झालं? ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. डेफिनेट नंबर आपल्याला दिसणार आहे. नेक्स्ट वन, अ स्कूल गॉट फर्स्ट प्राइज इन सायन्स एक्झिबिशन ॲट डिस्ट्रिक्ट लेवल. डिस्ट्रिक्ट लेवलला आमच्या शाळेला पहिलं पारितोषिक मिळालं. म्हणजे कुठली लेवल आहे, कुठली रँक आहे? द फर्स्ट वन. ऑर्डिनल नंबर आहे, आपण निश्चित नंबर दिलेला आहे फर्स्ट, फर्स्ट प्राइज. तर हे फर्स्ट जे आहे हे काय आहे? ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. नेक्स्ट टाइप इज डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे दर्शक विशेषण. Demonstrative adjectives are mainly used to describe the position of a subject. Subject म्हणजे noun or pronoun in a space of time. एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या वस्तूची पोझिशन दाखवतात. ते कुठे आहे? हे इथे आहे, तिथे आहे, हे आहे, ते आहे. म्हणजे दर्शविणे, ती पोझिशन दर्शविणे याच्यासाठी आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्हचा वापर करत असतो. Example is, those are flamingos migrate to Navi Mumbai between October and May. ते फ्लेमिंगोज आहेत जे नवी मुंबईला ऑक्टोबर आणि मे च्या दरम्यान स्थलांतरण करत असतात. आता दोज या शब्दाने आपण काय करतो आहे? दर्शवितो आहे, त्यांच्याकडे बोट दाखवून आपण दाखवितो आहे. ते फ्लेमिंगोज, ती सर्व फ्लेमिंगोज म्हणजे आपण these, that, these, those असे शब्द आपण दर्शक विशेषण दाखवण्याकरता वापरत असतो. तर याला आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असे म्हणतो. इथे दोज हा शब्द डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, दोज व्हेकल्स पोल्युटेड द एअर. त्या वाहनांनी हवा प्रदूषित केली. आता हे बघा, हा वाहनांना किंवा त्या वाहनांना दर्शविण्याकरता दोज या ऍडजेक्टिव्हचा आपण वापर केलेला आहे. आता दोज मुळे काय कळतं की ठराविक जी समोर आपल्या वाहनं आहेत त्यांनाकडे आपलं काय होत आहे? लक्ष आपसुकच जात आहे. म्हणजे विशिष्ट गोष्ट दर्शविण्याकरता दिस, दॅट, दीज, दोज अशा प्रकारचे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरतात. त्याच्यामुळे काय होतं की ठराविक गोष्टींकडे आपलं लक्ष वेधलं जातं. म्हणजे कोणत्याही नाऊनकडे, कुठल्याही वस्तूकडे, एखाद्या व्यक्तीकडे आपल्याला धीस, दॅट, दोज, दीजने दर्शवलं की तिकडेच आपलं नेमकं लक्ष जातं. म्हणजे दोज, दीज, दॅट, धीस म्हणजे तो, ती, ते, हा, ही, हे, त्या, ह्या अशा प्रकारच्या अर्थासाठीही आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह वापरत असतो. नेक्स्ट, इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे प्रश्नार्थक विशेषण. आता प्रश्नार्थक आहे म्हणजे व्हॉट, व्हूज, विच अशा सारख्या शब्दांनी या इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह साठी आपण काय करणार आहोत? सुरुवात करणार आहोत. इंट्रोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, an adjective that is used to modify a noun or pronoun by asking question. म्हणजे प्रश्न विचारले जातात
ज्या ॲडजेक्टिव्हने प्रश्न विचारले जातात त्याला आपण इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असे म्हणतो. साधारणतः व्हॉट, whose, which अशा शब्दांनी इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह ची वाक्ये बनवली जातात. Example is, what type of sports do you like the best? Now see, at the end there is a question mark and the sentence is starting with WH question. What? What is a इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे प्रश्नार्थक विशेषण आहे. या व्हॉटने हे वाक्याची सुरुवात झालेली आहे आणि ॲट द एंड वी से क्वेश्चन मार्क. अशा प्रकारची प्रश्न हे आपले सगळे इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह मध्ये येत असतात. नेक्स्ट वन, very simple question is, see, whose bag is on the table? At the end question mark is there and the sentence is starting with whose. Whose is a interrogative adjective. प्रश्नार्थक विशेषण आहे. या प्रश्नार्थक विशेषणाने ह्या वाक्याची सुरुवात करून at the ending ला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण इंटरोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरून प्रश्न बनवू शकतो. नेक्स्ट टाइप इज पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. पजेसिव्ह म्हणजे स्वामित्व. स्वामित्व दर्शवणारं हे ॲडजेक्टिव्ह आहे. याला आपण म्हणतो स्वामित्व दर्शक विशेषण. म्हणजे ह्याच्यामध्ये मालकी तत्व दाखवणं, ताबा दाखवणं या प्रकारची वाक्य बनत असतात. शो ओनरशिप, बिलॉंगिंग ऑर पोझिशन म्हणजे मालकी दाखवणं, ताबा दाखवणं, हे माझ्या मालकीचं आहे असं स्पष्टपणे आपण या प्रकारच्या ॲडजेक्टिव्हने सांगू शकतो. माय कार, युअर फोन, माय पेन्सिल, माय मोबाईल, युअर बॅग, युअर हाऊस, युअर टेलिव्हिजन मीन्स लाईक दिस. अशा प्रकारे आपण पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरूनही खूप सारी वाक्य बनवू शकतो. See example, feel free to use my car for your trip to the village. Feel free to use my car. तुला गावाला जाण्यासाठी माझी कार तू वापरू शकतो. Here my car. इथे बघा स्वामित्व दाखवलेलं आहे. माझी, माझ्या ताब्यातली, माझ्या मालकीची. माय कार माझी स्वतःची. म्हणजे पजेसिव्ह म्हणजे इथे काय दाखवलेलं आहे, माझं ओनरशिप असलेली, मी त्याचा मालक आहे. या प्रकारची वाक्य आपण पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरून करू शकतो. नेक्स्ट वन इज डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे विभाजक विशेषण. विभाजन केलेलं असतं. तर विभाजन कशा प्रकारचं? रेफर्स टू एन इंडिव्हिज्युअल मेंबर ऑर आयटम ऑफ अ ग्रुप ऑफ कम्युनिटी. म्हणजे एखाद्या ग्रुपमध्ये एखादी वस्तू असेल तर त्या एखाद्या वस्तूबद्दल बोलणं किंवा एखाद्या कम्युनिटीमध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल बोलणं. तर अशा वेळेला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हचा वापर करतो. मीन्स सी, refers to individuals, members or elements of a group or community separately. सेपरेटली आपण त्या ग्रुप मधल्या मेंबर्सचा विचार करतो. सेपरेटली आपण त्या कम्युनिटी मधल्या मेंबर्सचा विचार करतो. सेपरेटली आपण एखाद्या आयटमचा त्या ग्रुप मधून विचार करतो. सेपरेटली विचार करणं एखाद्या ग्रुप मधल्या एखाद्या वस्तूचा किंवा गोष्टीचा किंवा व्यक्तीचा. फॉर एक्झाम्पल, each student, every girl अशा प्रकारची वाक्य आपण डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्हने करत असतो. नाव सी एक्झाम्पल इज, every student should participate in mass PT. प्रत्येक विद्यार्थ्याने मास PT मध्ये भाग घेतला पाहिजे. म्हणजे या ग्रुप मधल्या प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल सेपरेटली सांगितलंय की प्रत्येक विद्यार्थ्याला बघा त्याने काय केलेली आहे, इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. अशा प्रकारे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह
ऍडजेक्टिव्हचा वापर करून अशा प्रकारची वाक्य बनवतो. नेक्स्ट वन इज an emphasizing adjective. emphasizing म्हणजे आघात देणं, जोर देणं किंवा हायलाइट्स करणं. एखाद्या गोष्टीबद्दल विशेष करून बोलणे. It is used to stress or highlight the importance of a particular noun in a sentence. एखाद्या वाक्यामध्ये नाउन बद्दल काहीतरी विशेष सांगायचं आहे किंवा हायलाइट्स करायचं आहे, तिकडे जोर देऊन काही सांगायचं असेल तर an emphasizing adjective चा वापर होतो. फॉर एक्झाम्पल, ओन, माय ओन कार, माझी स्वतःची कार. आता बघा, माय कार तिकडे काय होणार, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह होणार. पण माय ओन कार, माझी स्वतःची, आपण बघा आघात देऊन सांगतोय. आपल्याला इम्पॉर्टन्स द्यायचंय की ती माझी स्वतःची कार आहे. तर असं स्ट्रेस देऊन सांगणं, जोर देऊन सांगणं, आघात देऊन सांगणं, माय ओन कार. तर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये आपण व्हेरी वापरतो, प्युअर वापरतो, टोटल, अटमोस्ट, कम्प्लीट, ॲब्सोल्यूट अशा प्रकारचे आपण शब्द वापरून ही वाक्य बनवू शकतो. ऑफन इंडिकेटिंग एक्झॅक्टनेस, ओनरशिप ऑर इंटेन्सिटी. म्हणजे तीव्रता, आपल्या वाक्यात तीव्रता येते, एक निश्चितपणा येतो, एक्झॅक्टनेस येतो, ओनरशिप, मालकी तत्वही ह्याच्यामध्ये दाखवलं जातं. An example is, that's a very bag I wanted. म्हणजे हीच तर बॅग मला पाहिजे होती, हीच बॅग मला पाहिजे होती. म्हणजे हे वाक्य मी ठासून सांगते, that's the very bag. तर here very is a word which is used as emphasizing adjective. म्हणजे जोर देणारं विशेषण. जोर देणाऱ्या विशेषणामुळे आपल्याला आघात देऊन बोलता येतं, स्ट्रेस देऊन बोलता येतं. परत ते वाचते बघा, that's a very bag I wanted. हीच ती बॅग जी मला पाहिजे होती. आता माझी बॅग फक्त that is my bag असं म्हटलं तर कसं होणार, पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह होईल. पण that's the very bag I wanted, हीच ती बॅग जी मला हवी होती, याचा अर्थ पटकन बदलतो. दुसरी तिसरी कुठलीच नाही, तर हीच बॅग, ह्याच बॅगेबद्दल असं आपण ठासून सांगतो. अशा प्रकारच्या एम्फसायझिंग ऍडजेक्टिव्हने चा वापर करून याला आपण एम्फसायझिंग ऍडजेक्टिव्हला जोर देणारं विशेषण असे म्हणतो. प्रॉपर ऍडजेक्टिव्ह म्हणजे व्यक्तिवाचक विशेषण. Derived from proper nouns and are always capitalized, indicating origin. For example, Indian dress, Chinese food. म्हणजे जेव्हा एखादं प्रॉपर नाउन वाक्यामध्ये स्वतंत्रपणे वापरायचं नाही, तर दुसऱ्या नाउन किंवा प्रोनाउन बद्दल अधिक माहिती देण्यासाठी जे प्रॉपर नाउन वापरलं जातं त्यालाच आपण प्रॉपर ऍडजेक्टिव्ह असे म्हणतो. जसं प्रॉपर प्रोनाउन असतं, तसं प्रॉपर नाउन असतं, तसंच हे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आहे. म्हणजे विशेष नाम जे असतं तसंच हे विशेष व्यक्तिवाचक, म्हणजे विशेष व्यक्तीबद्दल, विशेष गोष्टीबद्दल बोलणारं, सांगणारं असं हे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह असतं. फॉर एक्झाम्पल, इंडियन ड्रेस इज वेरिड इन कलर अँड नेचर. आता बघा, इथे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह आहे इंडियन ड्रेस. आता इंडियन ड्रेस बद्दलच आपण इथे काय करणार आहोत, बोलणार आहोत. इंडियन ड्रेस कसा आहे, ती रंगामध्ये आणि स्वरूपामध्ये खूप वैविध्य आहे. अशा प्रकारचं हे कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. कंपेअर टू थिंग्स ऑर पर्सन. जेव्हा दोन गोष्टींमध्ये तुलना होते, दोन व्यक्तींमध्ये तुलना होते, तेव्हा आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर करत असतो. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये जी ऍडजेक्टिव्ह वापरले जातात त्याला आपण कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असे म्हणतो. See an example,
homemade food is better than fast food. आता इथे बघा दोन गोष्टींमध्ये काय केलेलं आहे, कंपॅरिझन केलेलं आहे. होममेड फूड अँड फास्ट फूड. होममेड फूड इज बेटर. आता हे बेटर काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. ह्याचं मेन मूळ शब्द काय आहे, गुड. गुडला कंपॅरेटिव्ह मध्ये आपण बेटर करतो आणि सुपरलेटिव्ह मध्ये बेस्ट करतो. तर गुडचा आपण बेटर केलेला आहे. मग हा बेटर जो शब्द आहे हा कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. नाव सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. आता सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय की सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जे आपण ऍडजेक्टिव्ह वापरतो तीच ऍडजेक्टिव्ह म्हणजेच सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये काय असतं, कंपेअर मोर दॅन टू थिंग्स. दोन वस्तूंपेक्षा जास्त गोष्टी किंवा व्यक्तींमधील जी तुलना असते त्याला आपण सुपरलेटिव्ह डिग्री असे म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जी ऍडजेक्टिव्ह वापरलेली असतात त्यांना आपण सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतो. इंडिकेटिंग द हायेस्ट डिग्री म्हणजे सर्वश्रेष्ठ, सर्वोत्कृष्ट हा भाव दर्शविण्याकरता सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर होतो. आणि त्यातली जे ऍडजेक्टिव्ह असतात त्यांना आपण सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणतो. For example, our school is one of the most famous schools in the city. शहरामध्ये जी काही प्रसिद्ध शाळा आहेत, ज्या काही प्रसिद्ध शाळा आहेत त्याच्यामध्ये आमची शाळा एक आहे. म्हणजे काही प्रसिद्ध शाळांपैकी आमची एक शाळा आहे. म्हणजे आमची ही शाळा प्रसिद्ध आहे, अशा ह्या वाक्याचा अर्थ आहे. Next type is exclamatory adjective. An exclamatory adjective modifies a noun to express strong emotion, surprise or emphasis. म्हणजे exclamatory adjective ने काय होतंय, नाउन बद्दल किंवा प्रोनाउन बद्दल स्ट्रॉंग इमोशन, तीव्र भावना, सरप्राईज आश्चर्य किंवा एम्फसिस जोर आघाताने बोलणं हे एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह मध्ये अपेक्षित आहे. ऑफन युजिंग वर्ड्स लाईक व्हॉट or हाऊ बिफोर द नाउन. नाउनच्या आधी व्हॉट किंवा हाऊ या शब्दांनी या एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्हची वाक्य बनतात. Ends the sentence with an exclamation mark. and exclamation mark ही वाक्याचा एंड होतो. Example, what a beautiful fly it is. बघा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जी असतात तीच ही असतात आणि त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचं काय केलेली असते, रचना केलेली असते. व्हॉट किंवा हाऊ ने अशा प्रकारची वाक्य बनवतात. इथे बघा दोन दोन ऍडजेक्टिव्ह आलेला आहे. ब्युटिफुल हे क्वालिटी ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आलेला आहे, परंतु व्हॉट ने सुद्धा काय केलेलं आहे, हे एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह केलेले आहे. म्हणजे इथे दोन टाईपचे ऍडजेक्टिव्ह आलेले आहेत. तर प्रश्न जर असेल की ऍडजेक्टिव्ह आयडेंटिफाय करा, तर इथे बघा तुम्हाला दोन टाईपचे ऍडजेक्टिव्ह लिहावे लागतील आणि असे दोन टाईपचे ऍडजेक्टिव्ह वापरून सुद्धा आपण छानपैकी प्रभावी इफेक्टिव्ह लँग्वेजचं स्ट्रक्चर बनवू शकतो. Adjectives are always used to enhance the beauty of language. लँग्वेजची ब्युटी वाढवण्याकरता आपण ऍडजेक्टिव्हचा वापर करतो. बघा ह्या वाक्याने तुम्हाला कळलं असेल की फ्लॉवर इज व्हेरी ब्युटिफुल असं म्हणण्यापेक्षा व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर इट इज असं म्हणून एंडिंगला एक्सक्लेमेशन मार्क दिलं तर ते एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्हने वाक्याचं ब्युटी नक्कीच एनहान्स होत आहे. So in this way we use different type of adjective to frame sentences, and we can speak fluently, we can write accurately if we have a knowledge about it. Thank you for watching my video, and please like, share and comment my videos and subscribe my channel by pressing bell icon to get time to time notification.
and thanks a lot. Wish you all the best.